महायुतीच्या उमेदवारासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेत। पंतप्रधान मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होतीये। संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा घेणार आहेत आणि या सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी काल सभास्थळाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। तर येत्या 3 दिवसात मोदींच्या महाराष्ट्रात 7 सभा होत आहेत। 29 आणि 30 एप्रिलला प्रत्येकी 3 सभा होणार आहेत। तर सोलापूर, कराड, पुणे, माळशिरस, लातूर, धाराशिवमध्ये मोदींच्या सभा या पार पडतायत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा महाराष्ट्रात होत आहेत। भाजपने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं यातून स्पष्ट होतंय। तर मोदींचं राज्यावर विशेष लक्ष आहे। मोदींचा राज्यात 2 दिवसांचा दौरा असणार आहे। 29 आणि 30 एप्रिलला पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात असतील। 29 एप्रिलला मोदींची पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा होतीये। तर मोदींचा 29 एप्रिलला पुण्यातच मुक्काम असेल आणि 30 एप्रिलला सातारा, कोल्हापुरात मोदींची जाहीर सभा होणार आहे। तर साताऱ्यामध्ये उदयनराजे यांच्यासाठी सुद्धा मोदींची सभा होणार आहे। लातूरमध्ये सुधाकर शृंगारेंसाठी मोदींची जाहीर सभा होतीये। कोल्हापुरात धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्यासाठी मोदींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मतदार मोदींचे प्रेमी सगळे उद्या येतील आणि दोन्ही आमच्या ज्या जागा आहेत मोदी साहेबांच्या सभेमुळे नक्की विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व लोक कामाला लागलेले आहेत।